लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये चुळबुळ सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे। त्यातच शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली। त्यामुळे शिंदे गटातील आमदार पुन्हा घर वापसीच्या तयारीत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात यावरचाच हा विशेष रिपोर्ट। शिंदेंच्या आमदाराची घर वापसी होणार? घरासोबत वासही फिरणार? शिंदेंचा आमदार ठाकरेंना भेटल्याची चर्चा। लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे। त्यातच शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया आणि विधान परिषदेचे प्रतोद बिप्लब बाजोरियांनी घर वापसीसाठी ठाकरेंचं दार ठोठावल्याची चर्चा रंगली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। त्यानंतर शिंदे गटाच्या गोपीकिशन बाजोरिया यांनी ठाकरेंच्या भेटीचं वृत्त फेटाळून लावलंय। काल एक खोटी बातमी आली होती की आमदार बाजोरिया आणि बिप्लब बाजोरिया हे उद्धव साहेबांना भेटायला गेले। आम्ही भेटायला अजिबात गेलो नाही। आम्ही शेवटपर्यंत शिंदे साहेबांसोबतच आहे आणि सोबतच राहणार आहे। हे कोणीतरी खोटी बातमी दिली, आणि ज्यांनी हे खोटी बातमी दिली त्यांच्यावर केस सुद्धा करणार आहे आम्ही हायकोर्टामध्ये। थोडं नोट करा। शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर गोपीकिशन बाजोरिया आणि बिप्लब बाजोरिया या पिता पुत्रांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर बिप्लब बाजोरिया यांना शिंदे गटानं विधान परिषदेमध्ये प्रतोद पदही दिलं। मात्र बिप्लब बाजोरिया यांची विधान परिषदेची टर्म संपली आणि 24 तासाच्या आतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यालयात बाजोरिया पिता पुत्रांनी ठाकरेंच्या भेटीचा प्रयत्न केला, पण ठाकरेंनी भेट नाकारल्याची चर्चा रंगली। मात्र या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचं गोपीकिशन बाजोरियांचं म्हणणं आहे। 40 आमदार, 13 खासदार आणि शेकडो नगरसेवक सोडून गेल्यानंतरही ठाकरेंनी लोकसभेला 9 जागांवर विजय मिळवला। त्यामुळे शिंदे गटात गेलेल्यांचे परतीचे दोर कापल्याचा संदेश ठाकरेंनी दिल्याचं म्हटलं जाते। मात्र बाजोरियांनी भेटीचं वृत्त फेटाळलं असलं तरी शिंदे गटात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।